चला सुरू करूया. मागं बीट झालेलं आहे, आपण कुठपर्यंत घेतले, मागचा बीट हायड्रोकार्बन्स घेतलेला आहे, कळतंय. हायड्रोकार्बन मध्ये थोडंफार रिवाइज करू आणि मग पुढे सुरू करू आपण. आता हायड्रोकार्बन्स मध्ये आपण ग्रुप बघितले, कुठले कुठले, दोन मेन ग्रुप आहेत, कुठले, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. मग सॅच्युरेटेड मध्ये पुढे काय बघितलं, सॅच्युरेटेड मध्ये अल्केन येतोय ANE. तेच काय येतोय, तेच काय येत नाही, त्याचं सगळं मागं झालेलं आहे. ज्यांना रिवाइज नाही आहे, विसरलेला आहे, मागचा व्हिडिओ चेक करा. मागचं केल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि पुढचं कळणार नाही. मागचं क्लिअर आहे त्यालाच कळणार, आणि इथं सगळं लिंक वर आहे. मागचं ज्याला येणार आहे त्यालाच पुढचं येणार आहे. मागचं मिस करून डायरेक्ट आल्यावर पुढचं काही लिंक लागत नाही. त्यामुळे कंटिन्यू येत राहणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय काही येणार नाही. तर मागचं क्लिअर करा. मग दोन मेन ग्रुप बघितले आपण, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड मध्ये कोण होते, अजून दोघं होते, अल्किन आणि अल्काइन. अल्किन आणि अल्काइन, YNE आणि ENE. अल्किन म्हणलं की किती बॉन्ड होता, डबल बॉन्ड, दोन ऍटम शेअर करत होता. आणि अल्काइन म्हणल्यावर 3 ऍटम, ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. मग हे त्या दिवशी आपण झाले सगळं. अल्केन, अल्किन आणि अल्काइन बघितला, त्याचे रूट वर्ड बघितलेत, मेथ, एथ, प्रॉप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नॉन आणि डेक. कळतंय. मग हे बघितलेत, ह्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. तर ते कसं यूज करायचं हे बी तुम्हाला इथं कळेल. मग आजचा सगळ्यात महत्वाचा बीट आहे स्ट्रक्चर्स. त्याचे काय करायचं, आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. कारण स्ट्रक्चर ड्रॉ करा हा मेन क्वेश्चन असतोय, आणि ज्याला स्ट्रक्चर जमते त्यालाच कार्बन कंपाऊंड जमणार आहे. आता 11th-12th गेल्यावर तुम्हाला असं काहीतरी विचित्र आलेलं असते, काहीच झेपत नाही, कळत नाही, का ते आधी समजलेलं नाही. समजलं तर तिथं प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे पहिला बेसिक गोष्टी समजून घ्या, म्हणजे तिथं काय अवघड वाटणार नाही. अजून पुढे फंक्शनल ग्रुप येणार आहे, भरपूर गोष्टी येतात. तो त्या वेळेचं झालं. आता सध्या जे चालू आहे तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. मला सध्या जे येते ना बाद झालं, एवढं डोक्यात मेंटॅलिटी असू. क्लिअर आहे. तर मग चला आज चालू करूयात स्ट्रक्चर्स. पहिला ग्रुप आपला होता, कुठला होता, अल्केन. पहिला ग्रुप घ्या, अल्केन. अल्केन ग्रुप आहे, बरोबर आहे. आता अल्केन साठी जनरल फॉर्म्युला माहित आपल्याला, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. क्वेश्चन येतोय, तिन्हीपैकी कुठला बी विचारते, कुठलाही पेपर काढा तुम्हाला दिसत असतील, कळते का. क्वेश्चन जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन, अल्किन, अल्काइन कुठलाही विचारू शकते, त्यामुळे माहिती असला पाहिजे. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन काय होता, CnH2n+2. कळते, CnH2n+2 हा जनरल फॉर्म्युला आहे. ज्याला हा फॉर्म्युला येते त्याला याचे सगळे कंपाऊंड बनवता येतात, काही प्रॉब्लेम येत नाही. काय आहे, CnH2n+2. क्लिअर आहे. तर 1 by 1 बनवूयात, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. कळते. पहिलं समजा, पहिल्यासाठी माझा कार्बन किती आहे, 1. कार्बन किती आहे, 1. जर कार्बन 1 ठेवला तर काय होणार आहे, C1H2 × 1 + 2. बरोबर आहे. सॉल्व करा. C1 ला 1, आता H2 × 1, 2 1 जा 2, 2 + 2 4, म्हणजे H किती येणार आहे, 4. म्हणजे पहिलं काय बनला, CH4. C1 आहे ना, म्हणजे काय म्हणायची गरज आहे का, CH4. आता हा CH4 आहे, हे आपला फॉर्म आलाय. आता ह्या कंपाऊंडला नाव काय येणार आहे, पहिला आपला ग्रुपमध्ये एक कार्बन असल्यावर काय म्हणतो, मेथ. एक कार्बनला काय नाव आहे, मेथ. आपला रूट वर्ड लिहून घ्या फक्त, मेथ. पुन्हा ग्रुप कुठला आहे, अल्केनचा आहे. कुठला ग्रुप आहे, अल्केनचा. मग इथे काय म्हणणार, मिथेन. नाव काय येणार, मिथेन. अवघड आहे का, फक्त पुढे येईन लावायचं, रूट वर्ड विसरायचे नाहीत. रूट वर्ड कसे वापरायचे ते बी आपण काल पूर्ण टेबल घेतलाय, कळते. मग काय आला, मिथेन. आता हे झालं आपला फॉर्म, फॉर्म्युलावरून आपण बनवले. पण आपल्याला याला काय करायचं, रिप्रेझेंट करायचं, स्ट्रक्चर्स काढायचे. काय काढायचे, स्ट्रक्चर. स्ट्रक्चर आल्याशिवाय काय उपयोग नाही. मग आता स्ट्रक्चर मध्ये बघा, पहिला कधी सुरू करताना काय करायचं, कार्बन पासून सुरुवात करायची. कार्बन किती आहे, एकच आहे. मग एक कार्बन. आणि हायड्रोजन किती आहेत रे, 4 आहेत. कारण का, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे बघा, 4 आहे. म्हणजे त्याने 4 शेअर करायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो कंप्लीट होऊ शकत नाही. मग हायड्रोजन किती आहेत, 4. 4 हायड्रोजन देऊन टाका, 2 3 आणि 4. अवघड आहे का, हे झालं याचं स्ट्रक्चर. कळलं. मिथेनचं स्ट्रक्चर जर ड्रॉ करा म्हणलं काय असणार, CH4 दॅट इज मिथेन, C1 आणि हायड्रोजन 4. अवघड आहे का.
आता याच्यात डॉट स्ट्रक्चर विचारलं, डॉट स्ट्रक्चर मध्ये फक्त आपण डॉट्स दाखवते. डॉट स्ट्रक्चर तुम्हाला केवढं विचारणार नाहीत, फक्त तुम्हाला हे स्ट्रक्चर आलं तर सफिशियंट आहे. पण जरी देखील आलं इन केस, आपलं लक किती चांगलं आपल्याला माहिती आहे, कळते का, जी कोणाबरोबर होत नाही ते आपल्या बरोबर होते, त्यामुळे ते बी वेल सेट असलं पाहिजे. तर आता इथं कार्बन सेंटरला आहे, इकडं हायड्रोजन आहे, इकडं हायड्रोजन आहे, इकडं हायड्रोजन आणि इकडं हायड्रोजन, बरोबर आहे. आता याचं जर डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे, आता मला सांगा हायड्रोजन किती शेअर करणार आहे, एक हायड्रोजनचा अटम. पुढं कार्बन किती करणार आहे, एकच करणार ना, कार्बन बी एकच देणार आहे, कारण जरी 4 करतोय पण इकडे एक इकडे एक इकडे एक, बरोबर आहे ना. म्हणजे ह्याच्यासोबत किती देणार आहे, एक, ह्याच्यासोबत, ह्याच्यासोबत एक आणि याच्यासोबत. झालं, हे झालं डॉट स्ट्रक्चर जर विचारलं तर. पण डॉट स्ट्रक्चर एवढं एक्सपेक्टेड नाही, कळते का, फक्त बेसिक क्वेश्चन साठी आलं तरी येईल, नाहीतर तुम्हाला मेन काय म्हणते, ड्रॉ द स्ट्रक्चर, कळते. त्यामुळे स्ट्रक्चर काढायला आलं, हा बॉन्ड करून हे झालं ना स्ट्रक्चर, बॉन्ड करून दाखवलं म्हणजे स्ट्रक्चर. आता ही एक रेष म्हणजे काय विचार करते, सिंगल बॉन्ड आहे ना, एक एक बॉन्ड आहे, इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे इकडं 4 व्हॅलेन्सचे 4 वाटून घेतले पाहिजे, त्याशिवाय कंप्लीट होत नाही. बघा 4 घेतलेत का, 1 2 3 4, क्लिअर आहे. हा झाला आपला मिथेन, समजते. असंच तुम्ही स्ट्रक्चर आता 1 बाय 1 बघा. दुसरा कोण आपल्याकडे, समजा आता दुसऱ्या कंडिशनला मी काय ठेवलंय, कार्बन किती घेतलेत, 2. फॉर्म्युला काय होणार आता, C2H2 × 2 + 2, दॅट इज सॉल्व करा, C2H6, C2H6, कळते का, कार्बन 2 आणि 2 2 4 + 2 6, कळते. कॅल्क्युलेटर करता येते, पाठ करत बसायचं नाही, फॉर्म्युला तुम्हाला देणार आहे, C2H6, ठीक आहे. हा आता रूट वर्ड सांगायचा शुभम, इथ, रूट वर्ड काय आहे, इथ, रूट वर्ड काय, इथ. पण अल्केनचा ग्रुप आहे म्हणजे पुढे काय लावणार आहे, ए आणि अवघड आहे का, मग ह्याला काय म्हणणार, इथेन, काय म्हणणार आहे, इथेन, अवघड आहे. आता याचं स्ट्रक्चर काढायचं आहे, स्ट्रक्चर काढताना सेम कंडिशन, पहिला ड्रॉ करताना कार्बन ड्रॉ करायचे, कधीही काय ड्रॉ करायचे, कार्बन. किती कार्बन आहेत, 2 आहेत, इथे एक कार्बन, 2 कार्बन. आता एका कार्बन सोबत किती हायड्रोजन आहेत रे, C6 आहे, H6 आहे, इथं ऑलरेडी एक गेलाय, लक्ष द्या. ह्या कार्बन इथं ऑलरेडी या कार्बन सोबत एक शेअर केलाय, म्हणजे याला किती कमी आहे, किती कमी आहे, 3. 4 होतं ना, 4 मधलं एक शेअर केलाय, राहिले किती याच्यासाठी, 3. याला 3 देऊन टाका, जेवढं असते तेवढं फक्त कंप्लीट करा, तुमचा फॉर्म्युला ऑटोमॅटिक बनते. इथे कितीची गरज होती, 3 काय घेतलाय ना, हायड्रोजन. तसंच इकडे बघा, याची बी 4च व्हॅलेन्स आहे, कार्बनच आहे, याने एक घेतलाय म्हणजे किती लागणार आहेत, मग ह्याला बी 3 द्या. अवघड आहे का, फक्त स्ट्रक्चर वाढत जाते. आपलं असलं पहिले विचित्र वाटते काय, तर काय आहे काय नुसतं तुम्हाला कॉम्बिनेशन कळाला पाहिजे, कंपोजिशन आले, विषय संपला. पहिला कार्बन ड्रॉ करायचे, त्यानंतर स्ट्रक्चर येते ऑटोमॅटिक. अवघड आहे का, कळलं. C2H6 मोजा, हायड्रोजन किती आहेत, 6 आहेत, कार्बन 2 आहेत, कळते. डॉट स्ट्रक्चर सेम इथं. आता इथं बी काय, C 2 वेळा येणार आहे, 2 शेअरिंग मध्ये. आता डॉट स्ट्रक्चर तुम्ही काढू शकताय, पण आता काढायची काय गरज नाही, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे एक B6 सांगितलंय, इथे एक सांगू का, ठीक आहे, ह्याचं एक सांगतो, पण डॉट स्ट्रक्चर एक्सपेक्टेड नाही. आता इथं वर कोण आहे, हायड्रोजन, 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 इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन आणि हायड्रोजन. डॉट म्हणजे डॉट द्यायचे, बरोबर आहे. हा आता हायड्रोजन किती शेअर करतोय, एक, सगळीकडे एक एक करणार आहे ना, याने हायड्रोजन एक एक केला, इकडे बी एक एक एक, बरोबर आहे. आता कार्बनचे किती झाले पाहिजेत, 4 झाले पाहिजेत. कार्बनचे किती झाले पाहिजेत, 4. बघा 4 होतेत का, इथे एक दिला, 2 3 आणि ह्याच्यासोबत बी देणार ना 4, पण हाच कार्बन ह्याच्यासोबत बी येणार ना, हे 2 सिंगल, कधी आहे शेअरिंग मध्ये, हे शेअर मध्ये आलं का, इथं शेअर मध्ये होतं का, तसं इथं शेअर मध्ये आले दोन्हीचे 2, पुन्हा इथं झालं. काय अवघड आहे, डॉट म्हणजे काय, डॉट्स कळते. हे डॉट स्ट्रक्चर एक्सपेक्टेड नाहीये, पण कळालं का, पण तरी बी तुम्हाला माहित असावं, कळते. अवघड आहे का. आता हे काय झाला, इथेन. 3 नंबरचा रूट सांगा, 3 नंबर रूट प्रॉप आहे, काय आहे, प्रॉप आहे. मग पहिला कार्बन किती आहेत, 3 होणार आहेत. फॉर्म्युला C3H2 × 3 + 2, दॅट इज C3H8, C3H8. रूट वर्ड प्रॉप,
आणि ग्रुप कुठला अल्केनचा म्हणजे प्रोपेन काय म्हणणार आहे मग मी प्रोपेन काय झाला प्रोपेन स्ट्रक्चर ड्रॉ करताना सेम तीच कंडिशन कार्बन पहिला घ्यायचे किती आहेत 3 उचला मग 1 2 3 कारण चेन मध्ये लावायचे कधी कसंही लावू शकतोय का नाही ठीक आहे आता हे महत्वाचं आहे हे पोरांना कळत नाही इथं लक्ष द्या कारण हे घेतलं ह्यासाठीच घेतलंय इथं मिस्टेक होते पोरांच्या हा आता लक्ष द्या ब्रांच मध्ये नाही चेन मध्ये घ्यायचं ब्रांच स्ट्रक्चर काढलं तर पुन्हा चेंज होते पुन्हा अल्कोहोलला वगैरे तुम्हाला कळेल कळते का आता स्ट्रेट चेनचे स्ट्रक्चर आहेत कारण त्याचं स्ट्रक्चर चेंज होते कळते का आयसोमेरिझम मध्ये आपल्याला ते बघायचं आहे एका वेळेला एकच गोष्ट चेन मध्ये चालू आहे चेन मध्येच कारण ब्रांच मध्ये घेतलं मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलत नाही स्ट्रक्चर चेंज होते स्ट्रक्चर चेंज झालं तर प्रॉपर्टी बी चेंज झाल्या सब बदल जात आहे कळते का सगळा गोळ होते त्यामुळं स्ट्रेट वाईज चालू आहे स्ट्रेटच कारण तिथं पूर्ण चेंज होते कधी कॉम्बिनेशन बदलते प्रॉपर्टी चेंज होते आता कार्बन किती होते रे 3 दिले आता इथला कार्बन बघा किती शेअर केलाय एक कितीची गरज आहे 3 ची गरज आहे ना मुकल्यासारखं करू नका कितीची गरज आहे 3 ची ह्याला 3 देऊन टाका ह्याच्या म्हणजे ह्याला सेव्ह करा झाला याचा विषय तर इकडे सांगा ही एक किती शेअर केलाय इकडच एक आहे ना तिकडे कोण आहे का त्याला मग किती शेअर केलाय एकच ना कितीची गरज आहे ह्याचे 3 देऊन टाका ह्याचं घर बसू द्या ह्याचं बसलं आता मधला जो कार्बन आहे त्याने किती शेअर केलेत 2 का तर बघा इकडे एक आहे इकडे एक आहे म्हणजे याला कितीची कमी आहे 2ची मग आता फक्त याला 2च द्यायचे झालं का आता हे दिसायला विचित्र दिसते काय का समजलं तर सोपं आहे ना असं डायरेक्ट करा म्हणल्यावर येणार का हे म्हणणार आहे काय काढले काय केले इथं 2च काले कळालं का कारण इथं ऑलरेडी 2 शेअरिंग मध्ये आहेत राहिले 2 राहिले म्हणून 2 दिले आता मोजा C3H8 आहे का अवघड आहे का लक्ष द्या 2 मार्गाचे येते ते स्ट्रक्चर्सला काय ह्याच्यात पण कळालं तर ह्याच्यात सांगालोय कळणाऱ्याला 1 मिनिटाचं काम आहे न कळणाऱ्याला तासभर बसला तर काहीच येत नाही त्यामुळे बेसिक क्लिअर ठेवा तर 3 झाले एक अजून घेऊ आपण बाकी तुम्ही मग करा कुठले घ्यायचं सांगा मला कुठलेही सांगा स्ट्रक्चर C3 घेतलेला आहे कुठले घेऊ सांगा सी आता तुम्हाला 5च्या पुढे तर येत नाहीत कळते का आपण तुम्ही ड्रॉ करताना 10 पर्यंत करायचे कळते का चला वाचलो मनाच नाही कळते आपण कुठला तरी घेऊ आता C8 घ्यायचं का बर नाही एवढे एक्सपेक्टेड नाही पण तुम्ही ड्रॉ करायचे कळते का मधले राहिलेले सगळे करायचे 9 घेतले मग सांगा फॉर्म्युला C9 H2 into 9 plus 2 किती होते H20 बरोबर आहे हा 9 आहे 9 नंबर म्हणल्यावर कोड वर्ड रूट वर्ड नॉन काय आहे नॉन आणि पुढं अल्केनचा ग्रुप आहे म्हणजे नॉन एन काय होणार नॉन एन ANE लागणार नॉन एन झालं क्लिअर आहे हा हसू नका आता काय जे आहे ते आहे नॉन एन आता नीट लक्ष द्या आता कार्बन किती आहेत 9 आहेत आता हे बघितलंय काहीतरी विचित्र म्हणणार कळते का पोरं आपण घाबरायचा विषय येत नाही कन्सेप्ट सोडायचा नाही कन्सेप्ट सोडू नका तुम्हाला कोण सोडत नाही कार्बन किती आहेत 9 लावा 1 2 6 7 8 9 हा ब्रांच मध्ये विचारलं तर तेच सांगतो मी ब्रांचचं जर तुम्ही ह्याच्यात केलं तर स्ट्रक्चर चेंज होते ते कन्सेप्ट आयसोमेरिझमला होते कळते का आयसोमेरिझमला तर क्लिअर होईल कळते का तो तसाच का होते असंच का कळते आता स्ट्रेट चेन आहे कंटिन्युअस चेन कारण कार्बन कंटिन्युअस किती आहेत मोजा 1 2 3 4 5 6 8 9 झाले पुढं आता हायड्रोजन वाटायचे हायड्रोजन वाटत असताना चेक करा ह्याने किती हा ह्याने 1 शेअर केलाय म्हणजे ह्याला किती गरज आहे 3 ची ह्याला देऊन टाका 3 झालं इकडे या ह्यानं बी शेवटलाय म्हणजे ह्याला बी 3 लागणार आहेत ह्याचे 3 देऊन टाका आता इथं मधल्यानी प्रत्येकाने 2 डबल 1 2 शेअर केलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला कितीची गरज आहे 2 ची द्यायचे 2 आता लक्ष द्या हे असलं काय तर बघितले पोरांना येड लागायचं काम आहे पण आपल्याला काही विषय नसला पाहिजे कळते का अवघड काय हे हा कितीही अवघड येऊ द्या आणि काही येऊ द्या काय अवघड बिवघड काय नसतेच ड्रॉ करता आलं पाहिजे झालं आता फक्त दिसाला हातभर दिसते कळते का दिसाला दिसते तुम्हाला व्हेरी लेंदी पण लेंदी आहे काय अवघड आहे का फक्त लेंदी आहे नॉट डिफिकल्ट कळते अवघड आहे का
हा काय झाला आपला नॉन एन. स्ट्रक्चर्स कळाले? अवघड आहे का? समजते? आता हा ग्रुप कुठला झाला आपला अल्केनचा. असे तुम्ही 10च्या 10 स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. आता आपण 3-4 घेतलेले आहेत, राहिलेले 2-3 आहेत ते तुम्ही करा प्रॅक्टिस. कळते? सॉल्व्ह करा आणि प्रिपेअर्ड करून पुन्हा सांगा मला. हे ड्रॉ करून घ्या, जेवढे आहेत तेवढे ड्रॉ करा. बाकीचे राहिलेले तुम्ही होमवर्कला करा आणि होमवर्क करून दाखवा, नुसतं बसू नका लेक्चर करून. समजलंय ना? पण समजलंय का? कारण समजणं गरजेचं आहे. आता अल्केन कळाला तर अल्किन अल्काईन कळायला वेळ नाही लागत पहिला, कारण बेसिक आहे तेच सांगालो. इथं जर डॉट स्ट्रक्चर कळालं, इकडे पुढे काय कळायचा विषय येत नाही, ऑटोमॅटिक तुम्ही बनवत आहे. त्यामुळे जे चालू आहे तेवढं कन्फ्युज होऊ नका. कळतंय का? आता ते ब्रांच मीन्स तुम्ही म्हणल्याप्रमाणे तो त्यावेळेला क्लिअर होते. आता हा चॅप्टर अजूनही सांगालोय, सगळ्यांनी इल्युजन करून ठेवलेलं आहे. भ्रम आहे की अवघड असते, करून बघितल्याशिवाय बोलायचं नाही, आपलं पहिलं ठरलेलं आहे. जर तुम्ही हा चॅप्टर केला तर ह्याच्या एवढा सोपा चॅप्टर नाही म्हणताल. आता इथनं पुढं हे काय इट इज नथिंग बट मॅथ्सच आहे. कळतंय का? सोल्युशनच चालू आहेत फक्त. काय अवघड आहे ह्याच्यात? फक्त सोल्युशन केल्यासारखं चालू आहे. उलटून सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. पण म्हणल्याप्रमाणे कळालं तर, जसं मॅथ्सला फॉर्म्युला आला तर गणित सुटते, तसं आहे स्ट्रक्चर मध्ये इथं हे महत्वाचं आहे. जीएफ दॅट इज जनरल फॉर्म्युला. हा, जनरल फॉर्म्युला. इथं काय तर वेगळं नको. कळतंय? जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला ज्याला येणार त्यालाच पुढचं येणार, नाहीतर येणार नाही. जनरल फॉर्म्युलाच गेलाय, पुढचं काय रेंज घेऊन उपयोग नाही. सगळंच गेलं, मग सगळा कार्यक्रम झाला. मग त्यामुळं जनरल फॉर्म्युला विसरू नका. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n +2 +2. कळते? अल्केन साठी CnH2n +2 झालंय. अल्केनचाच सांगतोय ना मी, आता सध्याचा अल्केनचाच चालू आहे आपला, अल्केनचा सांगतोय. अल्किनचा बघू घ्या आता. झाले का? करू. स्क्रीनशॉट घ्या घेणारे, पुन्हा मेहनत करा. मेहनतची सवय राहील ना आपल्याला. पुढचा आहे अल्किन. लक्ष द्या. चला या, चला ट्रॅक वर या. झालं असेल तर 2 मिनिटासाठी फ्री होणं ठीक आहे, जास्त नाही. चला या जागेवर या, पुन्हा चला बाकी कंटिन्यू करा. हा, पुढचा ग्रुप आहे अल्किन. कुठला आहे? अल्किन. आता अल्किन म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे हा काय अनसॅच्युरेटेड आहे. काय आहे? पहिली गोष्ट अनसॅच्युरेटेड आहे. आणि अल्किनला किती बॉन्ड्स असतात? डबल बॉन्ड. अल्किन म्हणलं की डबल बॉन्ड, डोक्यात फिक्स पाहिजे. अल्किन म्हणलं की डबल बॉन्ड आहे. म्हणजे एक तुमची जे एलिमेंटची शेअर आहे, जोडी आहे, ती काय असणार आहे? डबल बॉन्ड मध्ये असते. एक कार्बन ऍटम डबल बॉन्ड करतोय. कधी लक्षात ठेवा, एक कार्बन ऍटम काय करतोय? डबल बॉन्ड करतोय. मग आता याचा जनरल फॉर्म्युला इकडे लक्ष द्या. जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n. आपण बघितले की काय होते? फॉर्म्युला 2-2 न डिक्रीज होत जाते. ऍटम्स काय होते? 2-2 हायड्रोजन ऍटम्स कमी होते. आता इथं अल्किन साठी CnH2n आहे. अल्काईन साठी काय होणार? CnH2n -2. कळते? फॉर्म्युला विसरू नका, जनरल फॉर्म्युला येते, एक नाही एक असतो क्वेश्चन जनरल फॉर्म्युला साठी. -2 येणार. कळते? अजून 2 कमी होते, 2-2 न डिक्रीज होते. क्लिअर आहे? आता अल्केनचा जो बॉन्ड करायचा आहे त्याच्यामध्ये एक लिमिटेशन आहे. लक्ष द्या. अल्किन आणि अल्काईन ग्रुप मध्ये महत्वाचा पॉइंट आहे, हे कळत नाही. अल्केन आणि अल्किन मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की पहिल्या ग्रुप जो आहे, कधी कार्बन जेव्हा 1 असते C1 ग्रुपला इथं कंपाऊंड फॉर्म होत नाही. कंपाऊंड फॉर्म होत नाही का? तर लक्ष द्या. फॉर्म्युला काय होणार आहे? CnH2n C1H2 × 1 किती होते? C2H2. C2H2 C2 का? हा, नक्की का? किती शुभम? नक्की का C2? हा, 1 ला 1च लिहा, जागे राहा. हा, C1H2. आता कार्बन किती आहे रे? एकच कार्बन आहे आणि H2 आहेत, म्हणजे एक हायड्रोजन.
डबल बॉन्ड झालाय का इथं? कळते का? एकच कार्बन आहे, 2 हायड्रोजन दिलेले आहेत, संपला विषय. डबल बॉन्ड झालाय का? प्लस त्याच्यासोबत कार्बन फुलफिल झाला का? 4 शेअर झालेत का? नाही. म्हणजे इथं स्ट्रक्चर फॉर्म होऊ शकत नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्ष द्या. कधीही म्हणून मिथिन आणि मिथाईन कधी होत नाही. कळते का? मिथिन आणि मिथाईन कधी होत नाही. इथेन पासून चालू होते, इथिन, इथाईन. कळते का? इथ पासून चालू होते का? तर तिथे कमीत कमी 2 आहेत हायड्रोजन, 2 कार्बन आहेत. कळते? 2 कार्बन पासून याची सिरीज चालू होते. हे याचं मेन डिसएडव्हान्टेज किंवा मेन लिमिटेशन आहे, लक्षात घ्या. पहिल्या कार्बन ऍटम सोबत पेअर फॉर्म होत नाही, इथंही आणि पुढं अल्काईनला बी. कळते? हे लिहून घ्या, महत्वाचं आहे. हे लिहा C1 पेअर साठी आणि पॉइंट लिहून घ्या. क्वेश्चन येऊ शकते, वाय वी कांट मेक मिथिन. मिथिन का बनवू शकत नाही? इथं एकच कार्बन ऍटम आहे आणि एकच कार्बन ऍटम आहे, तेव्हा डबल बॉन्ड बनणार आहे का? कारण डबल बॉन्ड करायला अजून एक कार्बन तर लागणार आहे ना. कार्बनच एक आहे, कमीत कमी 2 कार्बन असल्याशिवाय बनणार नाही. त्यामुळं इथं फॉर्मच होत नाही. वी कॅनॉट सबस्टिट्यूट. पॉइंट लिहून घ्या, नीट लिहून घ्या, नोट डाऊन करा. हा महत्वाचा आहे पॉइंट. 2 मार्काला क्वेश्चन आला तरी येऊ शकते. बरं क्वेश्चन येऊ द्या नाही येऊ द्या, नॉलेज साठी महत्वाचं आहे. 1 नंबरचा ग्रुप का बरं नसतोय? हा, वी कॅनॉट सबस्टिट्यूट n इक्वल टू 1 फॉर अल्किन्स. अल्किनचा ग्रुप आहे ना, अल्किन मध्ये n इक्वल टू 1 चालत नाही. चालत नाही का? चालत नाही ऍज इट कंटेन्स डबल बॉन्ड. ह्याला काय लागते? डबल बॉन्ड. कार्बनचा काय होते? डबल बॉन्ड होते. पण इथं एकच कार्बन आहे, डबल बॉन्ड वाचा विषय येते का? नाही. त्यामुळे इथं पेअर चालत नाही. ऍज इट कंटेन्स डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कॅन एक्झिस्ट. डबल बॉन्ड कॅन एक्झिस्ट ओनली बिटवीन 2 carbon atoms so we required minimum 2 carbon atoms. कमीत कमी किती लागते? 2 तर आपल्याला लागत आहेत. कळते? 2 असल्याशिवाय चालत नाही. ठीक आहे, 2 असेल तरच फॉर्म होणार, नाहीतर फॉर्म होत नाही. ठीक आहे, म्हणजे याची सिरीज चालू कुठून होते? 2 नंबर से चालू आहे. कुठून चालू आहे? 2 पासून. सुरुवातच 2 ला. हे क्लिअर आहे का? होत नाही, कळालं का? कारण एकच कार्बन आहे, फॉर्मच होत नाही, डबल बॉन्ड बनवता येत नाही. झाले? चला मग आता पहिले आपला, ह्याच्यासाठी दुसरा असतो पण आपल्यासाठी काय ह्याच्यामध्ये पहिला. एन किती आपण घ्यायचा आता? 2. किती घेणार आहे? 2. बघा फॉर्म्युल्यात CnH2n आहे ना. लक्ष द्या, स्ट्रक्चरल विसरू नका, जनरल फॉर्म्युला विसरायचा नाही. जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n आहे. n किती आहे रे? 2. H2 × 2 किती झालं मग? C2H4. काय झालं? C2H4. C2H4 रूट वर्ड. C2 म्हणल्यावर काय? इथ. रूट वर्ड काय? इथ. पण ग्रुप कुठला आहे? अल्किनचा ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे? अल्किनचा. मग काय म्हणणार? इथिन. EN लागणार आहे, दॅट इज इथिन. काय वाचणार आहे? इथिन. लक्ष द्या इकडं, वाचणार काय आहे? इथिन. आता स्ट्रक्चर करताना सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या, त्याच्यात एक बॉन्ड काय असतोय? डबल असतोय. हे क्लिअर आहे? इथिन म्हणल्यावर एक बॉन्ड डबल आहे आणि तो कुणासोबत असणार आहे? कधीही कार्बन सोबत, दुसऱ्या सोबत नाही. कार्बन सोबतच डबल बॉन्ड करणार आहे. आता डबल बॉन्ड आहे, पहिला कार्बन किती आहेत बघा? 2 आहेत. देऊन घ्या कार्बन, आणि दोन्ही कार्बन मध्ये काय आहे? डबल बॉन्ड आहे. लक्ष द्या इकडे. आता हे कळत नाही, कार्बन मध्ये किती बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. डबल म्हणजे काय? 2 शेअर केलेत. किती शेअर केलेत? 2. आता इकडे ऑलरेडी 2 गेलेत, राहिले किती याच्याकडे? 2 ची गरज आहे. कितीची गरज आहे? 2 ची. मग ह्याला 2 देऊन टाका.
आणि यानेही 2 शेअर केलेत, राहिले किती 2, यालाही 2 देऊन टाका, झालं का C2H4. कळालं का? डबल बॉन्ड. आता ज्या वेळेला जास्त कार्बन येतील त्यावेळेला कुठल्याही कंडिशनला तुम्ही डबल बॉन्ड लावू शकता, पण एक डबल बॉन्ड आला पाहिजे. अल्किन ग्रुपला एक डबल बॉन्ड असतोय, फिक्स लक्षात ठेवा. अल्किन ग्रुपला काय असणार आहे, एक डबल बॉन्ड. हे क्लिअर आहे? N2 आहे, पुढे कंटिन्यू करा. समजा आता पुढच्या कंडिशनला N3 घेतलाय, काय होणार C3H2 into 3 दॅट इज C3H6. C3H6 रूट वर्ड सांगा 3 साठी. 3 साठी रूट वर्ड हा प्रोपेन म्हणत नाही, प्रॉप फक्त. आता प्रॉप रूट वर्ड फक्त लक्षात ठेवा. आणि आता इथं काय लागणार आहे, पुढं ENE लागणार आहे, दॅट इज प्रोपीन. काय म्हणणार याला, प्रोपीन. अवघड आहे का? आता स्ट्रक्चर बनवायचं आहे. कार्बन किती आहेत, 3 आहेत, देऊन टाका. पहिला कार्बन द्यायची कधी, 1 2 3. आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, हे महत्वाचं आहे, हे समजून घ्या. 3 कार्बन आहेत, तर कुठल्या तरी एकाच पेअरला काय असणार आहे, डबल बॉन्ड. कारण अल्किन ग्रुप आहे, कुणाला द्यायचं तुम्हीच ठरवा. बर, ह्याला डबल बॉन्ड दिलाय, ठीक आहे, त्याला डबल आहे, म्हणजे ह्याला काय विषय आहे का नाही. आता ह्याने किती शेअर केलाय, 1. कितीची गरज आहे, देऊन टाका ह्याचं. आता म्हणजे तुम्हाला आयडिया आली, कळलं का? 4 करायचे आपल्याला, एवढं डोक्यात ठेवायचं. झालं. अभि इधर आओ. ह्याने किती शेअर केलेत, 2. कितीची गरज आहे, 2ची, देऊन टाका. झालं का? आता इथं ट्विस्ट आहे, इथे किती लागणार आहे, का तर याने किती शेअर केलेत, इकडं 2 आणि इकडे 1, किती झाले टोटल 3. राहिले किती, 1च, म्हणजे 1च लागणार आहे. स्ट्रक्चर कळलं का? हा घेऊ शकतो, हे वर घेतलं तर काय फरक नाही. हा कळलं का? हे ट्विस्ट आहे, कळलं का? ट्विस्ट कुठे येतोय, एक डबल बॉन्ड पडल्यामुळे एवढा ट्विस्ट येतोय. सायकल चेंज झाली आहे, सेमच आहे का सायकल? हा हे समजून घ्या, ये जिसको समजा वो बात खतम. कळलं का? इथंच क्लिअर होते. हे कळालं, त्याला प्रॉब्लेम येणार नाही. अवघड आहे का? डबल बॉन्ड आहे म्हणल्यावर तिथं फक्त शेअरिंग लक्षात ठेवा. कार्बन म्हणलं की 4 शेअर झालेच पाहिजे. 4 होते का तेवढं चेक करायचं. कळालं हे? पुढचं सांगा. 4 नंबर घेतला, हा 4 नंबरला C4H2 into 4 दॅट इज C4H8. C4 चा रूट वर्ड 4 चा ब्यूट, आणि पुढं काय आपल्याकडे आता ENE आहे, ब्युटीन. काय वाचणार आहे, ब्युटीन. ठीक आहे, ब्युटीन. हा सेम स्ट्रक्चर काढायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे का? आता डोक्यात फिक्स आहे, सगळ्यांना आता कळून झालंय, काय विषय येत नाही. हा किती कार्बन आहेत, 4, देऊन टाका. 1 2 3 4. 4 पैकी कुठला तरी काय पाहिजे, डबल बॉन्ड. किधर करना है, किधर भी करो, इधर करना है. हा हा ठीक आहे, हा ठीक आहे, इथे देऊन टाकला डबल बॉन्ड. आता हा आता देऊन टाका, जेवढं लागते तेवढं. हे नाही बिचाराने एकच घेतलाय, कितीची गरज आहे, 3ची. गरज भागवा त्याची. हे फुलफिल झाला, याचा विषय क्लोज. आगे बढो. इधर किती शेअर केलेत, 2. कितीची गरज आहे, देऊन टाका. म्हणजे आता आयडिया येईल तुम्हाला. आता आवड आहे का, लगेच आवड आहे चॅप्टर, अजून मी सांगालोय, समजला तर सोपच आहे. हा इथं 1ची, का तर इधर 2 आहे, इकडे 1 आहे, फक्त एकच पाहिजे. कुठं वर पाहिजे तो शुभम तुला, हा वर दे बाबा, काय हरकत नाही. खाली दिला वर दिला काय फरक नाही पडत. हा इथे किती दिलाय, 2. किती द्या पाहिजे, 2. देऊन टाका. मग दिलं, हा दिल्या घरी सुखी, दिल्या घरी सुखीच राहा. अवघड आहे का? फक्त प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, लक्ष द्या. एक डबल बॉन्ड येते, डबल बॉन्ड आहे का, हा ते महत्वाचं आहे, त्याला सोडू नका. कुठेही द्या, आता मी म्हणलं नाही का, कुठेही म्हणजे कळते का, फक्त कार्बन सोबत ना हायड्रोजन सोबत करचाल, नवीन शोध लावू नका, कळते का? ना हायड्रोजन सोबत डबल दोनदा नाही, एकदाच डबल बॉन्ड असतोय. एक बॉन्ड एकदाच द्यायचा, 2 डबल बॉन्ड येत नाहीत. फक्त बेंझिन एक स्ट्रक्चर आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये आहे तुम्हाला, त्यावेळेला होईल क्लिअर, कळते का? ते बी हा त्यावेळेला ते होईल, कळते का? आता सध्या जे चालू आहे ते एवढं कळते का? तुम्ही त्यात याला कन्फ्युज करू नका. आता वाटलंय तुम्हाला मेंटॅलिटीचा विषय आहे, सोप्पं वाटलंय सोप्पच राहू द्या, कळते का? जिथं जसं होईल तसं ते होते, तुम्ही नका लोड घेऊ. नाही एखाद्याला असते आता समजा लागले, तुम्ही असं काहीतरी विचारले, मग त्याला रेंज जाते, मग कुठं डबल लावू, कुठं ट्रिपल लावू, लोड देऊ नका.
सध्या जे चाललंय सोपं वाटते, सोपंच ठेवा. आतापर्यंत काय वाटलंय का? 30% आसपास आहे आपण आता चॅप्टरच्या. कळाले? पुढचे बनवू शकताय. आता लय कष्ट करायला लावून आम्हाला, तुम्ही करा बाकीचं. कळते? पुढे बी सेमच असणार. काय आवड आहे का? पुढचे राहिलेले सगळे बनवून टाका. 5 असला तर 5 घ्यायचे, सिरीज काढायचे, तेच कंडिशन आहे. बाकी काय वेळ आहे का? ठीक आहे. हा कुठला ग्रुप झाला आपला? अल्किन झालाय. काय झालाय? अल्किन. अल्किन मध्ये काय अवघड आहे का? मेन गोष्ट GF जनरल फॉर्म्युला विसरायचा नाही. CnH2n इसको मत बोलो. कळते का? ते आहे तर सगळं आहे, नाही तो सब गया. मग कार्यक्रमच आहे. कळते का? यानं नसला तर तुमचा कार्यक्रम होतोय. कळते? त्याला सोडू नका. क्लिअर आहे? समजते? उरलेले 10 तुम्ही बनवा होमवर्कला आणि दाखवा. 10 तर कुठं, राहिले 4च. उद्याच की. आताच दाखवतो का? आता बी दाखवा, काय हरकत नाही. हे झाले. नेक्स्ट ग्रुप पुसू काय? रफ करतो. चला स्क्रीनशॉट वाले तुम्हाला काय बरं आहे, लिहिणारे लिहून थकले. हायड्रोकार्बन मधलं लास्ट स्ट्रक्चर, लास्ट बट नॉट लिस्ट, कारण अभी तो सुरुवात आहे, अजून लय आहे. आता लास्ट ग्रुप अल्काइन. सगळेच आले की तुम्हाला, माझी काय गरज नाही. मला खुश. अरे हे चाला काय अल्काइन YNE कुठला ग्रुप आहे? आता अल्काइन म्हणल्यावर किती बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड. किती बॉन्ड असणार? ट्रिपल बॉन्ड. फॉर्म्युला CnH2n-2. कळते? अजून 2 कमी होणार. काय होणार आहे? अजून -2 होणार आहे. एकदा तुम्हाला काय अजून बी सांगालो, पाठ करायची गरज नाही. पाठ करू नका, समजून घ्या. समजा तो समजा. क्लिअर आहे? ओके. चला मग 1 नंबर घेणार आहे का? पुन्हा माती खाऊ नका. कळते का? आत्ताच मगा झाले 1 नंबर चालत नाही. का चालत नाही बघितले ना? कारण एक कार्बन सोबत बॉन्ड होत पुन्हा म्हणू नका कुठे गेला. कळते का? मग पहिला कुठला असणार आपल्याकडे? N2 घेतलाय बघा. फॉर्म्युल्यानुसार C2H2 × N2 - 2 C2 2 2 जा 4 and 4 - 2 that is 2 C2H2 ये क्या बना? लक्ष द्या. रूट वर्ड सांगा. इथ पण कुठला ग्रुप आहे? अल्काइनचा ग्रुप आहे. म्हणजे इथे काय लिहिणार? इथाइन. काय येणार? इथाइन. हाइन म्हणू नका, इथाइन. काय आहे? इथाइन. चला स्ट्रक्चर. त्यात तर काय आता तुमच्या डाव्या हाताचा खेळ झाला. तर स्ट्रक्चर कार्बन 2 देऊन टाका. किती बॉन्ड असणार आहे? ट्रिपल. अल्काइनचा ग्रुप आहे. डोक्यात फिट असलं म्हणजे किती बॉन्ड आहे? 3 बॉन्ड. दे दिए. आता लक्ष द्या. अभि बताओ. किती शेअर झालेत? 3 इकडं 3 इकडं. किती राहिलेत बिचाऱ्याकडे? एकच राहिलाय. मग ह्याला 1 देऊन टाका, ह्याला 1 देऊन टाका. झालं का? अवघड आहे का? सोपंच असते, फक्त आपण समजून घेत नाही. त्याच्यातच आमचं चाललंय सगळं. कळाले का? अवघड आहे का? म्हणणार हे काय छोटं आले, छोटे येऊ मोठे येऊ काय घेणं देणं. छोटं का आले? का आलं का? 3 बिचाऱ्याने इथं शेअर केलेत. कळतं का? 3 तिथं 1 म्हणजे कळालं तुम्हाला. आता आयडिया आली आता सगळी. ठीक आहे. झेपलंय म्हणजे. N किती घेतोय? 3. फॉर्म्युला C3H2 - 2. सांगा किती येते? किती आहे शंभो? H किती आला? H4. C3H4 कुठलं? ह्याचं आलं का? हे काढलं नाही. हे आज आता हे बघू आपण. हे झालं का? ये समजा. ये देखते अभी. C3H4 रूट वर्ड प्रो पण प्रोपाइन येणार. काय येणार आहे? पाइन. दॅट इज YNE. कारण आपला लास्टचा ग्रुप आहे. YNE लावलाय. प्रोपाइन. स्ट्रक्चर काढताना आता इथं बेसिक गोष्टी सोडू नका. तुम्ही बी केपेबल आहेत. नसेल तर आता होऊन जाईल. कार्बन किती आहेत रे? देऊन टाका. 1 2 आणि 3. ठीक आहे. बर. आता पुढची गोष्ट अल्काइन आहे म्हणजे किती बॉन्ड आहेत? 3 बॉन्ड आहेत.
कुठेही एका ठिकाणी 3 बॉन्ड लावा. कुठं लावायचे ठरवा तुमच्या, कुठेही लावा. पहिल्याला लावायचे पहिल्याला लावा. इथं समजा आपण लावू आता 3 लावले 3. आता लक्ष द्या, मग 3 लावले की आपलं काम आता फक्त क्वेश्चन विचारायचं आहे. ते विचारायला येते ना, आणि स्वतःलाच विचारायचं, दुसऱ्याला विचारायचं आहे का? हा, मग विचारा. इथे किती शेअर केलाय, कितीची गरज आहे, देऊन टाका. बात खतम. हा, पुढं इथं किती शेअर केलाय, इकडे किती आहेत 3. काय गरज आहे का, ऑलरेडी फुल आहे, निवांत येतो, त्याला काय द्यायची गरज नाही. आता इकडं 3 दिलेले, किती राहिले, कुठेही द्या. कुठे देतो बाबा, वर द्या, खाली द्या, कुठं द्यायचं द्या, झालं. काय अवघड आहे. आता लक्ष द्या, नवीन बघणाऱ्याला वाटते हे काय विचित्र आले, कळते का, मगाच्याच आणि ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण कळाल्यावर अवघड आहे का, फक्त बॉन्ड कुठं द्यायचे लक्षात घ्या. कळालंय स्ट्रक्चर. आता अवघड आहे का शंभू, झेपलं ना. म्हणलं तर सगळं सोपं आहे, म्हणलं तर सगळं अवघड असतंय, कळालं का. म्हणलं तर कोणच त्रास देत नाही, म्हणलं तर सगळे देते. ह्याचा तर काय विषय मग. हा, पुढे एन किती आहे, 4. घ्या मग C4 H2 into 4 minus 2. सांगा C4 H किती येणार आहे, 6. ठीक आहे. हा, 4 कार्बन. कुठला ग्रुप आहे, रूट वर्ड ब्यूट आणि रूट वर्ड झाला. आणि ग्रुप कुठला आहे, अल्काइन्स आहे, म्हणजे वाईन ब्युटाईन. काय वाचणार आहे, ब्युटाईन. कळते, ब्युटाईन आला म्हणून घाबराचा विषय नाही. सेम कार्बन किती आहेत, 4. देऊन टाका. 1 2 3 4 दिले 4 कार्बन. पुढं कुठेही ट्रिपल बॉन्ड लावा, मला वाटतंय तिथं काही फरक पडत. कुठं लावायचं शुभम, लास्ट लावायचं आहे तुला. बर तुला सोपं जाते ते करू. तुम्ही कुठे बी लावा रे, तुम्हाला जिथं सोपं जाते तिथं. ट्रिपल बॉन्ड लावला, पुढं चालू करा. आता किती शेअर केलाय, किती पाहिजे, 3. देऊन टाका. 1 2 3 दे दिया, बात खतम. इधर हा, इकडे 1 दिलाय, इकडे 1 दिलाय, किती पाहिजे, देऊन टाका. दिल्या घरी सुखी. इधर हे रिलॅक्स आहे, निवांत आहे, आपल्याला काय घेणं देणं नाही का. तर इकडे ऑलरेडी 3 झालाय, इकडे 1 आहे, 4 कम्प्लीट आहे. ऑक्टेटचा विषय व्हॅलन्सी फुल आहे. ह्याला कितीची गरज आहे, 1 ची. हा, कुठं देतो 1. बर बाबा, तुझी इच्छा. झालं. अवघड आहे का, समजले का, कळाले का. हे बघा स्ट्रक्चर मध्ये फक्त आता जर डायरेक्ट गेला तरी कोडिंग सारखं वाटते, कुठं काय बदलले कुणाला कळत. ज्याला बेसिक पासून कळाले त्यालाच कळणार आहे, नाहीतर स्ट्रक्चर कळत नाही. कळाले का आता, ओके. बास का, काढून घ्यायचंय. बर 1 करू, म्हणजे बाकीचं तुम्ही करा. आता उरलेलं तुम्ही करा. 1 घेतो मी N5 ला. ते म्हणणार ह्याला मजा यायला लागली. हा किती घेऊ, बर शुभमची. 8. चला 8 घेतले. आता 8 इथं बसणार नाही रे, 8 इथं बसणार नाही. 6 घेऊ आपण. पुन्हा मला बी त्रास लय देऊ नको, इकडे त्रास होते. हा, किती झाला, C6 H2 into 6 minus 2. किती झाला, C6 H 10. हा, C6 आहे. 6 म्हणल्यावर हेप्ट. 6 चा रूट वर्ड काय आहे, हेप्ट. हेप्ट आहे ना, काय हेप्ट आहे का हेक्स आहे. 7 ला हेप्ट आहे, लगे म्हणलं की मास्तर म्हणलं की म्हणा. हा हेक्साईन आहे ना, काय येणार आहे, लगे मास्तर म्हणलं हा हेक्स. काय येणार, हेक्स. रूट वर्ड काय 6 आहे ना, 6 म्हणजे हेक्सेन, षटकोन असते ना, कळते का. हा, हेक्सागॉन म्हणतो ना, हेक्सागॉन टाइप लक्षात ठेवायचं, हेक्सेन. पण आता इथं वायनीचा ग्रुप आहे, हेक्साईन. काय वाचणार, हेक्साईन. कळते. हा, चला चालू करा मग. देऊन टाका. 1 2 3 4 5 6. डबल बॉन्ड लावा. डबल बॉन्ड लावणार आहे का, म्हणजे आता सगळं फिक्स आहे, आता काय प्रॉब्लेम येत नाही. कुठं लावतोय, कुठे बी लाव. लास्टला कुठं, मध्ये आधी लाव की जरा ट्रायल घे. हा ठीक आहे, इथं लावू. कुठं बी लावा, काय फरक पडत. हा, देऊन टाका. चला इथं किती पाहिजे, देऊन टाका. त्याला ह्याला किती पाहिजे, नक्की का. काय द्यायची गरज आहे का, ह्याला 3 आणि 1 4. ओके झालाय. हा 2 पाहिजे, देऊन टाक बाबा 2. त्याला बी खुश होते.
अवघड आहे का? आता हे बाहेर कोणी बघितलं तर काय विषय म्हणणार आहे? स्ट्रक्चर अवघड आहे का? होप सो कळाले, समजते? हा, राहिलेले स्ट्रक्चर्स ड्रॉ करा आणि समजून घ्या, कळते का? तर इथं हा बीट क्लिअर आहे. तिन्हीचे तिन्ही स्ट्रक्चर्स आपले झालेले आहेत. अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. अल्केन सिंगल बॉन्ड, अल्कीन डबल बॉन्ड आणि अल्काइन काय आहे? ट्रिपल बॉन्ड. स्ट्रक्चर सगळे क्लिअर केलेले आहेत. इथं होप सो समजला असेल. हायड्रोकार्बन्सचा विषय सगळ्यांना व्यवस्थित कळाला असेल, कारण ह्याच्यातला महत्वाचा आहे स्ट्रक्चरचा. कळालंय? आता स्ट्रक्चरला घाबराचा विषय नाही, स्ट्रक्चरनं तुम्हाला घाबरलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे? याचे राहिलेले बीट होमवर्क म्हणून करा आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा, कळते? उद्या नंतर ग्रुपवर टाका, कळते का? ग्रुप आहे तिथं टेस्ट करा, बाकीचे तुम्ही सोडून मला दाखवा. ओके, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस शिवाय काही येणार नाही. आणि डोक्यातनं काढून टाका, कार्बन कंपाऊंड अवघड आहे का? हा, केला तर सगळं सोपंच आहे. आपल्याकडे तर काय अवघड आहे का? काय अवघड नसते. जी सगळ्याला अवघड वाटते ती पहिला आपल्याला सोपं गेलं पाहिजे, भले ही सोपी गोष्ट अवघड उद्या, कळते का? जी सगळ्यासाठी अवघड आहे ते आपल्यासाठी सोपीच पाहिजे. क्लिअर आहे? ओके, चला कॅरी फॉरवर्ड, उद्या भेटूयात. डन, चला.